राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं डिजिटल लायब्ररी या यूट्यूब चॅनेलवर. तर मी आज चालू करणार आहे शिवाजी द मॅनेजमेंट गुरु हे पुस्तक. या पुस्तकाचे लेखक प्राध्यापक नामदेवराव जाधव आहेत. ते एक लेखक, वक्ता आणि उद्योजक आहेत. सुरुवात करण्याआधीच हे चॅनेल या पुस्तकावर कोणताही हक्क सांगत नाही. या पुस्तकाचे हक्क हे लेखक आणि प्रकाशक यांच्याकडे राखून आहेत. या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे हे पुस्तक ज्यांना व्यवस्थापन माहीत आहे परंतु इतिहास माहीत नाही त्यांच्यासाठी आहे. हे पुस्तक ज्यांना इतिहास माहीत आहे परंतु व्यवस्थापन माहीत नाही त्यांच्यासाठी आहे. हे पुस्तक ज्यांना व्यवस्थापन आणि इतिहास अजिबात माहीत नाही अशाही लोकांसाठी आहे. तर चला आपण सुरुवात करूया या पुस्तकाच्या पहिल्या भागाला. या पुस्तकाच्या पहिल्या भागात आपण पाहणार आहे व्यवस्थापन म्हणजे काय, व्यवस्थापनाची वैशिष्ट्ये, व्यवस्थापन एक कला. तर चला त्याआधी आपण पाहून घेऊया पुस्तकाची प्रस्तावना. आजच्या स्पर्धेच्या युगात ज्याला यशस्वी व्हायचे असेल त्याने एकतर नेता होणे आवश्यक किंवा यशस्वी व्यवस्थापक नाही तर उद्योजक होणं अत्यंत आवश्यक होऊन बसलं आहे. जगाच्या स्पर्धेत आज आमची पिढी आणि देश समक्षपणे उतरावा यासाठी तरुणांना प्रेरणा मिळणे खूप महत्त्वाचे आहे. आणि तरुणांना प्रेरणा देण्यासाठी राष्ट्राच्या निर्मितीसाठी मग आपल्यासमोर छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशिवाय दुसरे कोणते नाव येणार. म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवनच एकंदरीत प्रेरणादायी असले तरी महाराजांच्या यशस्वी जीवनाचे सूत्र उलगडून दाखवणे तेवढेच गरजेचे आहे. माणूस शून्यातून प्रवास करून यशस्वी होण्याची एक प्रक्रिया आणि ती प्रक्रिया आजच्या तरुणांना जर व्यवस्थित समजावून सांगितली तर ते नक्कीच जग जिंकतील असा मला विश्वास आहे. आज आर्थिक किंवा इतर काही कारणांमुळे जी तरुण मुले MBAचे शिक्षण घेऊ शकत नाहीत अशा मुलांना व्यवस्थापन म्हणजे काय असते, आयुष्याचे नियोजन कसे केले जाते, आयुष्यात निर्णय कसे घेतले जातात हे शिकवणे हाच या पुस्तकाचा मूळ उद्देश आहे. यातून प्रेरणा घेऊन जी मुले पुढे येतील त्यांनी समाजाचे, राष्ट्राचे नेतृत्व करावे. म्हणून या पुस्तकाचे नेतृत्व म्हणजे काय, नेतृत्व करण्यासाठी कोणते गुण आवश्यक आहेत तेही विस्तृतपणे सांगितले असून जगाच्या पाठीवर नेतृत्व करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती सांगितल्या आहेत. आपण लोकांचे नेतृत्व करावं अशी मनापासून कळकळ असणाऱ्या तरुणांनी मग लोकांना कोणत्या प्रकारच्या प्रेरणा देऊन आपल्याकडे आकर्षित करावे हेही स्पष्ट केले आहे. एकंदरीत ज्या कोणाला जगात यशाच्या शिखरावर जायची महत्त्वाकांक्षा आहे अशाच लोकांसाठी हे प्रेरणादायी पुस्तक लिहिले गेले आहे. छत्रपती शिवाजी महाराज आतापर्यंत लोक एक यशस्वी योद्धा, राजा म्हणून ओळखले होते. परंतु महाराज एक यशस्वी राजा होण्यासाठी जे मूलभूत गुण जबाबदार होते ते गुण कुशल व्यवस्थापन आणि दुसरा गुण म्हणजे प्रभावी नेतृत्व. दुर्दैवाने आपल्या देशातील लोकांना व्यवस्थापन शास्त्राकडे पुरेसे लक्ष दिलेच नसल्याने त्यांनी महाराजांच्या व्यवस्थापकीय दृष्टिकोनातून किंवा अखंड राष्ट्र निर्मितीचा प्रेरणादायी प्रशासक म्हणून पाहण्यात उशीर झाला असावा. पण आज जगात जेव्हा व्यवस्थापन क्षेत्राची गरज आणि क्रेज वाढू लागली तशी शिवाजी महाराजांचे व्यवस्थापन कौशल्य आणि नेतृत्व पद्धती जगाला खुणावू लागल्या आणि म्हणूनच शिवाजी द मॅनेजमेंट गुरु या पुस्तकाची संकल्पना पुढे आली. व्यवस्थापन करणे म्हणजे खूप अवघड काम असते. आमच्या तरुणांना सांगून त्यांची दिशाभूल केली जाते. परंतु व्यवस्थापनाची प्लॅनिंग, ऑर्गनायझिंग, डायरेक्टिंग आणि कंट्रोलिंग ही 4 मुख्य तत्वे जर आमच्या तरुणांना साध्या सोप्या भाषेत उदाहरणासहित सांगितली गेली तर ही धाडसी पोर उभ्या जगाला आव्हान देऊन जगाच्या स्पर्धेत नक्की बाजी मारतील. म्हणून हे या MBAच्या खूप महागड्या व्यवस्थापन शिक्षणापासून वंचित तरुणांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी हे पुस्तक नक्की मदत करेल. हे पुस्तक वाचून या देशातून एकतरी बिल गेट्स, वॉरेन बफेट जन्माला यावं ही अपेक्षा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा जगाने घेतली आहे म्हणून आपण पुन्हा त्यांच्या नावाचा जागर करून तरुणांना व्यवस्थापन क्षेत्राची जाण करून देणार आहोत. आपण या पुस्तकातून प्रेरणा घेऊन आयुष्याचं व्यवस्थापन योग्य पद्धतीने करायला शिकणार आहोत. त्याचबरोबर आयुष्याचं नियोजन, आयुष्यातील महत्त्वाचे निर्णय घेण्याचे कौशल्य तुम्हाला प्राप्त होणार आहे. यातून पुढे प्रेरणा घेऊन तुम्ही एक यशस्वी नेता व राष्ट्राचे आधारस्तंभ होणार आहात. लक्षात ठेवा, आपण यशाच्या शिखरावर पोहोचल्यावर मागे वळून आवश्यक
पाठीमागे राहिलेल्या देशबांधवांना मदतीचा हात देऊया आणि एक सक्षम राष्ट्राची निर्मिती करत असताना संपूर्ण जगाला कल्याणकारी मार्गाने घेऊन जाऊया. शिवाजी महाराजांच्या विचाररूपी आशीर्वचनानेच हे सिद्ध होणार आहे. म्हणूनच आपण त्यांना त्रिवार मुजरा करून या पुस्तकातील कौशल्य आत्मसात करण्याचा प्रयत्न करूया. व्यवस्थापन म्हणजे काय? निसर्गाने दिलेल्या साधन संपत्तीचे व्यवस्थित उपयोगात आणण्याची कला. निसर्गाने आपल्याला दिलेली संपत्ती आणि त्याचा आपण उपयोग करून आपले जीवन प्रगतशील करण्याची प्रक्रिया म्हणजेच व्यवस्थापन. निसर्गाने जमीन दिली हा झाला सोर्स, परंतु जेव्हा आपण ती पडीक किंवा वापरात नसलेली जमीन उपजाऊ किंवा शेती करण्यालायक करतो तेव्हा तो झाला रिसोर्स. सर्वसाधारण माणसेच असतात, त्यांना आपण मनुष्यबळ सोर्स म्हणू, परंतु जेव्हा आपण या अशिक्षित, अडाणी किंवा अज्ञानी लोकांना शिक्षक ट्रेनिंग देऊन काही काम करण्यालायक बनवतो तेव्हा तो होतो रिसोर्स. निसर्गाने सोने कच्च्या रूपात दिले, ते सोर्स आपण त्याचे फाईन गोल्ड किंवा दागदागिने बनवले तर तो झाला रिसोर्स. निसर्गाने आपल्याला पावसाचे पाणी दिले हा झाला सोर्स आणि ते आपण पाणी आपल्या बुद्धिमत्तेने अडवले आणि धरण, तलाव, कालवे बांधले तर तो झाला रिसोर्स. निसर्गाने आपल्याला वारा दिला तो झाला सोर्स. हाच वारा जेव्हा आपण ऊर्जा निर्मितीसाठी वापरून पवनचक्की चालवतो तेव्हा तो होतो रिसोर्स. थोडक्यात काय तर रिसोर्स म्हणजे एखाद्या गोष्टीचा आपण बुद्धीच्या जोरावर पुन्हा पुन्हा उपयोग करून घेणे आणि मानवी जीवनाची प्रगती करणे. अर्थात निसर्गाची हानी न होईल किंवा कमीत कमी होईल हे पाहणे. आपली जबाबदारी पाळून हे सर्व केले तर उत्तमच. म्हणजेच काय तर मॅनेजमेंट करणे म्हणजे साधन संपत्तीचे नियोजन करणे होय. शिवाजी महाराजांच्या व्याख्येत सांगायची झालीच तर मॅनेजमेंट म्हणजे आर्ट ऑफ गेटिंग थिंग्स डन थ्रू पीपल्स बाय पेईंग देम प्रॉपर रिम्युनरेशन. म्हणजेच काय तर माणसांकडून काम करून घेण्याची योग्य कला आणि तीही त्या माणसाला योग्य तो मोबदला देऊन काम करून घेण्याची बांधिलकी. एखाद्याचे शोषण करून काम करून घेणे म्हणजे मॅनेजमेंट नव्हे असेच महाराजांना म्हणायचे असेल. महाराजांच्या मते ही काम करून घेण्याची कला फक्त माणसांपर्यंतच मर्यादित नाही तर आपण ही कला निसर्गाकडून काम करून घेण्यासाठीही सुद्धा वापरू शकतो. उदाहरणार्थ नदीचे पाणी अडवण्याची कला, वाऱ्यापासून ऊर्जा निर्मिती करण्याची कला, समुद्राच्या लाटांपासून ऊर्जा मिळवण्याची कला, आग, धूर, आवाज यांचा संदेश वहन करण्यासाठी उपयोग करण्याची कला. अर्थात ही कला कशी निर्माण करायची आणि उपयोगात आणायची हा ज्याच्या त्याच्या बुद्धिमत्तेचा भाग आहे. मॅनेजमेंटच्या जगातील विद्वानांनी केलेल्या काही व्याख्या आपण पाहूयात. मॅनेजमेंट इज द आर्ट ऑफ गेटिंग थिंग्स अलॉन थ्रू पीपल ही मेरी पार्कर फॉयलेटची व्याख्या आहे. मॅनेजमेंट म्हणजेच लोकांकडून काम करून घेण्याची कला. मॅनेजमेंट इज द अकम्प्लिशमेंट ऑफ रिसोर्स थ्रू द एफर्ट्स ऑफ अदर पीपल्स ही लॉरेन्स ॲप्ले यांनी मॅनेजमेंटची एक व्याख्या मांडली आहे. म्हणजेच काय तर मॅनेजमेंट म्हणजे एखादे काम दुसऱ्याच्या मेहनतीतून साध्य करून घेणे. हेनरी फॉयल यांनी मॅनेजमेंटची केलेली व्याख्या. टू मॅनेज इज द फॉरकास्ट अँड टू प्लॅन, टू ऑर्गनाइज, टू कमांड, टू कोऑर्डिनेट अँड कंट्रोल. म्हणजेच मॅनेजमेंट म्हणजे भविष्याचा अंदाज घेणे आणि त्यानुसार नियोजन करणे, त्यानुसार साधनसामग्री जुळवणे, त्यावर वर्चस्व ठेवणे, त्या साधनसामग्रीचा ताळमेळ घालणे आणि त्यावर नियंत्रण ठेवणे. पुढची व्याख्या जॉर्ज टेरी यांनी केली आहे ती अशी. मॅनेजमेंट इज अ डिस्टिंक्ट प्रोसेस consisting of planning, organizing activities and controlling performance to determine and accomplish stated objective with the use of human being and other resource. म्हणजेच मॅनेजमेंट ही एक वेगळी प्रक्रिया आहे ज्यात नियोजन, सामग्रीची जुळवाजुळव करणे, त्या सामग्रीला कामाला लावणे आणि त्यावर नियंत्रण ठेवून त्यांच्याकडून ठरवलेले निश्चित असे ध्येय आणि काम करून घेणे, अर्थात यासाठी मनुष्यबळ आणि इतर साधन सामग्रीचा उपयोग करून घेणे होय. पुढची व्याख्या पीटर ड्रकरने केली आहे ती अशी. मॅनेजमेंट इज द मल्टीपर्पज ऑर्गन दॅट मॅनेज अ बिझनेस, मॅनेजर्स अँड मॅनेज वर्कर्स अँड वर्क. म्हणजेच मॅनेजमेंट हे एक बहुउद्देशीय काम आहे
ज्यात व्यवसाय, व्यवस्थापक, कर्मचारी आणि काम यांचे नियोजन करणे याचा समावेश आहे. जेम्स लुंडी आणि लुईस ॲलेन यांनी मॅनेजमेंटची केलेली अत्यंत साधी आणि सोपी थोडक्यात आहे ती अशी: मॅनेजमेंट इज व्हॉट मॅनेजमेंट डोज. आता आपण पाहूया या सर्व पाहिलेल्या व्याख्या शिवाजी महाराजांनी स्वतःच्या मॅनेजमेंटमध्ये कशा वापरल्या, त्या प्रॅक्टिकली आपण पाहणार आहोत आणि त्या सिद्धही करून ठेवल्या आहेत. व्याख्या नंबर 1: मॅनेजमेंट इज अ आर्ट ऑफ गेटिंग थिंग्स डन थ्रू पीपल. महाराजांनी सर्वसामान्य मावळ्यांकडून असामान्य कामे करून त्यांना यशस्वी करून दाखवले. उदाहरणार्थ जीवा महाले, तानाजी मालुसरे, यसाजी गंग, सूर्याजी काकडे यांना. कुंट याने केलेली व्याख्या नंबर 2: महाराजांनी लष्कर बनवले, अष्टप्रधान मंडळ बनवले आणि त्या औपचारिक पद्धतीने बनवलेल्या समूहाकडून उत्तमात उत्तम कामे करून उत्तम पद्धतीने पार पाडून घेतली. लॉरेन्स ॲथली यांनी केलेली व्याख्या नंबर 3 म्हणजे लोकांच्या मदतीने निश्चित ध्येय प्राप्त करणे. महाराजांनी सर्वसामान्य लोकांच्या साक्षीने स्वराज्याची स्थापना केली आणि राज्याभिषेक करून एक स्वतंत्र सार्वभौम राज्य निर्माण केले, तेही रयत कल्याणकारी म्हणजेच वेलफेअर ऑफ द पीपल इन द स्टेट होय. हेनरी फॉयल यांनी केलेली व्याख्या नंबर 4: महाराजांनी स्वराज्य स्थापनेच्या ध्येयाचा अंदाज घेतला, त्यानुसार नियोजन केले, त्यानुसार साधनसामग्रीची जुळवाजुळव केली आणि त्या साधनसामग्रीचे व्यवस्थापन करून त्यांचा ताळमेळ ठेवून त्या साधनसामग्रीवर नियंत्रण ठेवले. पुढची व्याख्या नंबर 5 ही जॉर्ज टेरी यांनी केली आहे. मॅनेजमेंट ही एक वेगळी प्रक्रिया आहे ज्यात महाराजांनी स्वराज्य स्थापना करताना नियोजन, जुळवाजुळव, अंमलबजावणी, नियंत्रण इत्यादी करून एक ठरवलेले ध्येय मनुष्यबळ आणि इतर सामग्रीचा उपयोग करून पूर्ण केले. पीटर ड्रकरने केलेली व्याख्या नंबर 6: महाराजांनी स्वराज्य निर्मिती करताना काय केले तर हेच: स्वराज्य हे बहुउद्देशीय काम ज्यात व्यवस्थापक, व्यवसाय आणि कामगार यांचे नियोजन केले. व्याख्या नंबर 7 जी जेम्स लेंडी आणि लुईस ॲलन यांनी केली ती महाराजांनी कशी अंमलात आणली पहा. व्यवस्थापन म्हणजे व्यवस्थापने जे करू शकत ते सर्व काही महाराजांनी आयुष्यात सर्व काही करून ते सार्थ केले. अर्थात मॅनेजमेंटच्या वेगवेगळ्या एवढ्या सगळ्या व्याख्या मी तुम्हाला का सांगितल्या तर हे सर्वजण जगातील टॉपचे मॅनेजमेंट गुरु असून यांनी जे विचार मांडले ते त्यांच्या आजोबा पणजोबांच्या ह्या जन्माच्या अगोदर 200 वर्षापूर्वी महाराजांनी अंमलात आणून मॅनेजमेंटची परिपूर्ण व्याख्या तयार केली होती. कदाचित महाराजांचे जीवन आणि इतर महापुरुषांचे जीवन पाहूनच या सर्वांनी व्यवस्थापनाच्या व्याख्या केल्या असाव्यात. महाराज 16व्या शतकात तर या व्याख्या आहेत 19व्या शतकातील, त्यामुळे यांच्या व्याख्या आणि तत्त्वज्ञान महाराजांनी वापरले असे म्हणण्यापेक्षा या पठ्ठ्यांनी महाराजांचे तत्त्वज्ञान आपली बुद्धिमत्ता वापरून जगासमोर मांडले असे म्हणणे जास्त तर्कसंगत वाटते. म्हणून महाराज मॅनेजमेंटचे गुरु ठरतात आणि ती मॅनेजमेंट फक्त एका उद्योगात समूहाच्या प्रगतीसाठीच नाही तर सर्वसामान्य माणसाच्या भरभराटीसाठी निर्माण केलेली यशस्वी व्यवस्थापन नीती होय. वेलफेअर ऑफ कॉमन मॅन अँड नॅशनल वेलफेअर मॅनेजमेंट फॉर ऑल हे महाराजांचे धोरण किती विश्वव्यापी आहे ते आपण समजून घ्या. पुस्तकातील दुसरा पॉईंट आहे व्यवस्थापनाची वैशिष्ट्ये. आता आपण व्यवस्थापनाची वैशिष्ट्ये पाहूया. यात पहिलं वैशिष्ट्य आहे मॅनेजमेंट इज अ प्रोसेस. मॅनेजमेंट ही एक प्रक्रिया आहे ज्यामध्ये नियोजन, जुळवाजुळव, दिशा देणे आणि नियंत्रण इत्यादी गोष्टींचा समावेश होतो. शिवाजी महाराजांचे स्वराज्य निर्मिती करण्याचे धाडस किंवा स्वराज्य ही एक सुद्धा प्रक्रियाच आहे ज्यात महाराजांनी साधन संपत्तीचे नियोजन, जुळवाजुळव करून त्यांना म्हणजेच कोणाला तर मावळ्यांना दिशा देऊन त्या सर्व साधनसामग्रीचे व्यवस्थित नियंत्रण केले. त्यातील दुसरं वैशिष्ट्य आहे मॅनेजमेंट इज अ ग्रुप ॲक्टिव्हिटी. म्हणजेच काय तर मॅनेजमेंट ही एक सामूहिक काम आहे. येथे एकट्याचा शहाणपणा चालत नाही, नाहीतर त्याचा कारतलबखान होतो आणि उंबरखिंडीसारख्या भयान अवस्था होते आणि तो अडचणीच्या ट्रॅपमध्ये सापडतो. थोडक्यात मॅनेजमेंट हे एक टीमवर्क आहे. म्हणजेच काय तर मॅनेजमेंटमध्ये संस्थेला, संघटनेला, कंपनीला, राज्याला जे यश मिळते ते सगळ्यांच्या कष्टाचे फलित असते. एकटा राजा किंवा मालक, एकटा मॅनेजर किंवा सेनापती कितीही हुशार असला तरी तो इतरांच्या सहाय्याशिवाय आपले उद्दिष्ट पूर्ण करू शकेल का? म्हणून यश हे सगळ्यांच्या परिश्रमाचे फळ होय. महाराजांच्या मंत्र्यांचे सहकार्य, महाराजांना सेनापतीचे सहकार्य, महाराजांना सैन्याचे सहकार्य मिळाले म्हणून तर त्यांना मोठे मोठे जय म्हणजेच यश मिळाले. यासाठी महाराजांनी सैन्य, प्रशासन, रसद या सर्वांचे व्यवस्थापन केलेले दिसते.
घोडदळांच्या मत्तीला पायदळ पोहोचले नाही असे कधीच घडले नाही. याचा अर्थ स्पष्ट आहे की महाराजांनी घोडदळ, पायदळ, आरमार यांचे टीमवर्क मस्तपैकी जुळवले होते. मॅनेजमेंट इन्व्हॉल्व्स गेटिंग थिंग्स डन थ्रू पीपल. मॅनेजमेंट म्हणजे लोकांकडून काम करून घेणे. लोकांकडून काम करून घेण्यासाठी राजाला किंवा मॅनेजरला खालील गोष्टी कराव्या गरजेचे आहे. 1. लीड द सबऑर्डिनेट. सहकाऱ्यांचे नेतृत्व करणे, हाताखालील लोकांना दिशा देणे. 2. कम्युनिकेट इफेक्टिव्हली. प्रभावी संभाषण करून लोकांना जोडून ठेवणे. नंबर 3. मोटिवेट द सबऑर्डिनेट. सहकार्यांना प्रवृत्त करणे, त्यांची इच्छाशक्ती, धारणशक्ती वाढती ठेवणे. 4. मॅनेजमेंट आणखी एक वैशिष्ट्य आणि जे अत्यंत महत्त्वाचे आहे ते म्हणजे मॅनेजमेंट ही रिझल्ट ओरिएंटेड असते. मॅनेजमेंट म्हणजे रिझल्ट म्हणजेच प्राप्तीवर सगळ्यात जास्त भर दिला जातो. तिथे थातूरमातूर कारण सांगून अपयश आलं का आलं हे सांगण्यापेक्षा यश मिळालेच पाहिजे या दिशेने काम करण्याची, करून दाखवण्याची पद्धती असते. दिलेले ध्येय, उद्दिष्ट कोणत्याही परिस्थितीत प्राप्त करणे हे मॅनेजमेंटचा हेतू असतात. मॅनेजमेंट म्हणजे आपण भाषण किती करतो यापेक्षा प्रत्यक्ष काम काय करतो यावर भर देणारी प्रक्रिया होय. व्हॉट मॅटर्स इज नॉट जस्ट ॲक्टिव्हिटीज बट बेटर रिझल्ट. थोडक्यात काय तर हा सूर्य आणि हा जयद्रथ. इथे बाप दाखवत नाही तर श्राद्ध घाल असं असतं बरे. आता मॅनेजमेंटची दिलेली उद्दिष्ट प्राप्त करून घेण्याची प्रक्रिया काय असते ते पाहू. म्हणजेच तुम्ही रिझल्ट देण्यासाठी काय केले पाहिजे तर 1. ऑप्टिमम यूज ऑफ रिसोर्स. साधन सामग्रीचा पुरेपूर उपयोग. आणि 2. हायर इफिशियन्सी. उच्च सक्षमीकरण आणि तुमच्या बुद्धिमत्तेचा चांगल्यात चांगला उपयोग करून उत्तमात उत्तम निकाल देणे. नंबर 5. मॅनेजमेंट इज ॲन आर्ट ॲज वेल ॲज सायन्स. मॅनेजमेंट ही एक कला आहे आणि तसेच शास्त्र पण आहे. शिवाजी महाराजांनी मॅनेजमेंट एक कला म्हणून आणि एक शास्त्र म्हणून कसे उपयोगात आणले ते आपण विस्तारित स्वरूपात पुढे पाहूयाच. नंबर 6. मॅनेजमेंट नीड्स टू फॉलो वेल इस्टॅब्लिश्ड प्रिन्सिपल्स. म्हणजेच मॅनेजमेंट करताना निर्धारित केलेले किंवा अस्तित्वात असलेले संस्थेचे, संघटनेचे, राज्याचे नियम, कानून, कायदे पाळावे लागतात. महाराजांनी याला नाव दिले होते कानून जाप्ता. म्हणजेच रूल्स ऑर प्रिन्सिपल्स टू बी फॉलोड बाय मिनिस्टर्स, ऑफिसर्स अँड पीपल ऑल्सो. प्रिन्सिपल फॉर एव्हरीवन अँड एव्हरीवन बाय द प्रिन्सिपल. प्रत्येकासाठी कायदा आणि प्रत्येकाने कायदा पाळणे हे तत्व. आता मॅनेजमेंटचे कायदे आणि नियम काय असतात तर ते म्हणजे 1. डिव्हिजन ऑफ वर्क. कामाची विभागणी आणि विभाजन. महाराजांनी यासाठी अष्टप्रधान मंडळच बनवले म्हणजे स्वराज्याचे कामकाज सुरळीत चालावे म्हणून प्रशासनाचे 8 भागात कामाचं वाटप केलं. दुसरं काय. 2. अथॉरिटी रिस्पॉन्सिबिलिटी बॅलन्स. अधिकार आणि जबाबदारी यांचा समतोल ठेवणं. अधिकाऱ्याला जेवढा मोठा अधिकार द्यावा तेवढ्याच मोठ्या प्रमाणात जबाबदार धरावं. छोटा अधिकारी छोटी जबाबदारी, मोठा अधिकारी तर मोठी जबाबदारी. कारण एखाद्याला मोठा निर्णय घेण्याचा अधिकार देणे म्हणजेच तेवढी मोठी जोखीमसुद्धा आलीच की. बिनअधिकारी आणि फुल जबाबदारी असे करून तरी कसे चालेल. म्हणून अधिकार आणि जबाबदारी यांचा समतोल महाराजांनी साधला म्हणून त्यांचा कोणताच अधिकारी कुठे फेल झालेला दिसून येत नाही. याच्या पुढे जाऊन सांगू, फेल होणाराला महाराजांनी अधिकार दिलेच नाहीत आणि अधिकार देताना तो फेल होणारच नाही याची काळजी घेऊन त्याला तसा तयार करून पदावर बसवण्याचा महाराजांचा शिरस्ता होय. म्हणूनच 8 वर्षाच्या शंभूराजांना आग्र्याला नेलं. 16 वर्षाच्या धनाजी दाजवांना संताजी घोरपडेला दक्षिण दिग्विजयी मोहिमेत बरोबर घेतलं आणि ट्रेनिंग आणि मग जबाबदारी. नंबर 3. शिस्त पालन, डिसिप्लिन. मॅनेजमेंटचे मुख्य तत्व म्हणजे शिस्त पाळली जाणे. प्रत्येकाला शिस्त आणि शिस्तीने प्रत्येकजण. डिसिप्लिन फॉर एव्हरीबडी अँड एव्हरीबडी विथ डिसिप्लिन. महाराजांनी कधीच कोणालाही नातेवाईक किंवा गाववाला म्हणून पद दिलं नाही कारण ते स्वतः शिस्त पाळणारे होते. वशिलाबाजी महाराजांच्या मॅनेजमेंट कोशात नाही. नंबर 4. युनिटी ऑफ कमांड.
आदेशाची एकवाक्यता. मॅनेजमेंट यशस्वी करायचे असेल तर आदेशाची एकवाक्यता असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. एका निर्णयावर ठाम राहणे किंवा ठाम राहून निर्णय देणे. सारखे सारखे आदेश बदलले तर आदेश पाळणाऱ्यांची भांबेरी उडून मोठा अनर्थ घडतो आणि एका माणसाला, गटाला, एका अधिकाऱ्याने आदेश देणे योग्य. प्रत्येक मॅनेजरने एकाच गटाला वेगवेगळा आदेश दिला तर बट्ट्याबोळ व्हायला किती वेळ लागणार. म्हणतात ना, आदेश अस्ताव्यस्त तर पालनात वातात. टू मेनी कुक्स स्पॉइल द सूप. म्हणून स्वराज्याचे सर्व आदेश छत्रपतीकडूनच एकमुखाने जात असत. मंत्र्यांना त्यांच्या अधिकार क्षेत्रात निर्णय घेण्याचा अधिकार दिला होता तो यासाठीच. नंबर 5, मॅनेजमेंट नीड टू बी ओनरशिप. मॅनेजमेंट करणे म्हणजे मालकच असलं पाहिजे असं काही नाही. मोठमोठ्या कंपन्यांमध्ये मालक वेगळे आणि मॅनेजर वेगळे हे चित्र काही नवीन नाही. शेअर होल्डर्स मालक तर कंपनी मॅनेजमेंट करणे हे प्रोफेशनल लोकांकडून वर्ग केलेले काम काय योगायोग आहे पहा. मॅनेजमेंट ही भाषा 300 वर्षापूर्वी महाराजांनी अंमलात आणली. माझी रयत ही स्वराज्याची मालक आणि मी या स्वराज्याचा मॅनेजर, विश्वस्त हीच भूमिका महाराजांनी आयुष्यभर जोपासली. महाराजांनी स्वतःला स्वराज्याचे मालक कधीच म्हटले नाही. एकही किल्ला स्वतःच्या नावावर 7-12 करून घेतला नाही, पण सर्व किल्ल्यांचे व्यवस्थापन मात्र स्वतंत्र पद्धतीनेच केले. नंबर 6, मॅनेजमेंट इज डायनॅमिक इन नेचर. मॅनेजमेंट ही एक क्रियाशील अशी गोष्ट आहे जी अत्यंत स्वाभाविक आहे. म्हणजेच काय तर मॅनेजमेंटला सतत क्रियाशील आणि नाविन्यपूर्ण असलं पाहिजे. संस्थेच्या, कंपनीचे अस्तित्व, विकास हे प्रामुख्याने नाविन्यपूर्ण गोष्टीचा उपयोग करण्यावर अवलंबून असतं. आता ही क्रियाशीलता आणि नाविन्यपूर्णता म्हणजे काय तर ते खालीलप्रमाणे सांगता येईल. ए, न्यू अँड क्रिएटिव्ह आयडियाज. नवीन आणि क्रियाशील कल्पनांना जन्म देणे. पन्हाळ्यातून सुटका, आग्र्यातून सुटका, लाल महालावर छापा, सुरत छापा ही जगजाहीर उदाहरणे. बी, न्यू अँड बेटर प्रोडक्ट. या नवीन कल्पना अस्तित्वात आणताना नवीन वस्तू बनवणे. महाराजांनी वाघनखं, मराठा तलवार बनवल्या ही अत्यंत ज्वलंत उदाहरणं. सी, कॉस्ट इफेक्टिव्ह प्रोसेस. नवीन कल्पना मांडणे, ती अस्तित्वात उतरवणे, परंतु त्यासाठी लागणाऱ्या खर्चाची बाब कमीत कमी ठेवून जास्तीत जास्त स्वस्त वस्तू तयार करणे, तीही अगदी क्वालिटीची. बरं, अफजल खान भेटी प्रसंगासाठी महाराजांनी वाघनखं बनवली. किती खर्च आला असेल विचार करा. तलवार, पट्टा या हत्यारांपेक्षा 1 सुद्धा नाही. आणि विशेष म्हणजे हे वाघनख एवढं मजबूत की जर अफजल खानाने चिलकत घातला असेल तरी तो एका झटक्यानिशी तुटावं असं. आणि इफेक्टिव्हनेस तर बघा, 6.5 फूट उंचीचा अफजल खान मारायला 6 फूट तलवार नाही तर 4 इंची वाघनखं. याला म्हणतात मॅनेजमेंटचा गुरु, कॉस्ट इफेक्टिव्हनेसचा बाप. नंबर 9, मॅनेजमेंट ॲडॅप्ट्स प्रोफेशनल अप्रोच. मॅनेजमेंट करताना व्यावसायिक दृष्टिकोन ठेवावा लागतो. आता व्यावसायिक दृष्टिकोन ठेवणे म्हणजे काय तर आपल्या सहकाऱ्यांकडून किंवा हाताखालील लोकांकडून व्यवहारवादी दृष्टिकोनातून काम करून घेणे. यासाठी काही गोष्टी कराव्या लागतात त्या अशा. ए, डेलिगेट ऑथॉरिटी. अधिकार द्या. ज्यांच्याकडून काम करून घ्यायचे त्याला ते काम करण्याचा अधिकार द्या. बी, इनकरेज इनिशिएटिव्स. सहकाऱ्यांना पुढाकार घ्यायला प्रवृत्त करणे. प्रयत्न न करता नसते अधिकार देऊन काय मातीत जाता काय करायचे अपेक्षित आहे ते पाहिले मतीत घाला, म्हणजे मातीत जाण्याची वेळ येणार नाही. सी, इन्व्हाइट सजेशन. नवीन सूचनांचे स्वागत करा. आपल्या सहकाऱ्यांनी जर काही नवीन सूचना, कल्पना मांडली तर योग्य त्या सूचना, कल्पनांचे उदार मताने स्वागत करा. यामुळे सहकार्याची आपुलकी, आत्मविश्वास तर वाढतोच, पण कंपनीचे, संस्थेचंही भलं होतं. सुरत मारल्यावर खूप धनसंपत्ती मिळेल ही बहिर्जीची सूचना महाराजांनी अंमलात आणली. डी, प्रोव्हाइड ट्रेनिंग. सहकाऱ्यांना प्रशिक्षण द्या. सहकाऱ्यांकडून चांगल्या निकालाची अपेक्षा करताना मग त्यांना ते काम चांगल्या पद्धतीने करता यावं यासाठी चांगलं प्रशिक्षण द्या. प्रशिक्षण न देता एखाद्याला काम देणं म्हणजे काम बिघडवणं होतं. नसता उद्योग होऊन मनस्ताप आणि पश्चाताप करण्याची वेळ येते. यासाठी सहकाऱ्यांना प्रशिक्षित करून मग त्यांना काम सांगणं, याला महत्त्व म्हणतात व्यावसायिक दृष्टिकोन. ला फॅक्टर म्हणजे काय? व म्हणजे वय, शी म्हणजे शिक्षण आणि ला म्हणजे लायकी. काही नसताना एखाद्या कामाला ठेवणं म्हणजे फक्त नाती सांभाळणं झालं, पण यामुळे सगळं मुसळकेरात जाणं होतं. या उलट योग्य माणसाला योग्य अधिकार देणं, त्याला नवीन गोष्टी करण्याची परवानगी स्वतंत्र देणं,
शिवाय या गोष्टी करण्यासाठी हाताळण्यासाठी त्याला प्रशिक्षण देणं म्हणजेच प्रोफेशनल अप्रोच होय. सेनापतीला युद्धाचा निर्णय घ्यायला देणं, त्याला युद्धासाठी पुढाकार देणं, त्याच्या सूचनांचा आदर करणं आणि त्याला गनिमी कावा म्हणजे लढाईचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देणं हा प्रोफेशनल अप्रोच महाराजांनी ठेवल्यामुळे मराठा फौजा कायम विजयी होत राहिल्या. अगदी तंजावर ते पेशावरपर्यंत शत्रूच्या मानाने अगदी मुठभर असून सुद्धा. नंबर 10, मॅनेजमेंट इज ॲडेड बट कॅनॉट बी रिप्लेस्ड बाय कॉम्प्युटर्स. मॅनेजमेंट करताना संगणक आपल्याला मदत करू शकतो, परंतु मॅनेजमेंटला पर्याय देऊ शकत नाही. कारण निर्णय घेणं, कल्पकतेने निर्णय घेणं, माणसाला हाताळणे हे काम मॅनेजर करू शकतो, संगणक नाही. म्हणजेच काय तर तंत्रज्ञान मॅनेजमेंटची गुणवत्ता वाढवण्यासाठी मदत करू शकतो, परंतु मॅनेजमेंटला मात्र पर्याय होऊ शकत नाही. एक मात्र आहे की संगणक मॅनेजर लोकांची संख्या कमी करू शकतो. थोडक्यात काय तर तुम्हाला तलवारीऐवजी भाला वापरता येईल, पण हात मात्र वापरावाच लागेल. त्याला काय पर्याय? महाराजांनी तंत्रज्ञानाची मदत घेऊन आरमार बांधले, घोडदळ पायदळ सज्ज केले, परंतु सैनिकांना पर्याय नाही. तंत्रज्ञानाचा अद्ययावत उपयोग केला, त्यामुळे कमी सैन्य लागले, पण सैन्याला पर्याय नाहीच ना. प्रगत तंत्रज्ञानामुळेच मराठ्यांच्या हातात महाराजांनी पट्टा आणि विटा हे हत्यार दिलं. म्हणूनच 300 मावळे 5000 शत्रूंना 8 तास घोडखिंडीत रोखून धरू शकले ना. नंबर 11, मॅनेजमेंट इज ऑल परवेजिव्ह. मॅनेजमेंट सर्वस्पर्शी आहे. मॅनेजमेंट आपल्याला जीवनात सगळ्या गोष्टी कामाला येणारी गोष्ट आहे. मग ते खाजगी जीवन, व्यावसायिक जीवन किंवा कॉर्पोरेट जीवन असो. याचबरोबर मॅनेजमेंट सगळ्या संस्थांसाठी आवश्यक आहे. मग त्या शालेय संस्था असोत किंवा सामाजिक असोत किंवा औद्योगिक सरकारी असोत. एवढेच काय तर विद्यार्थी, गृहिणी यांनाही मॅनेजमेंट या विषयाचा फायदा होतो. नंबर 12, मॅनेजमेंट इज इंटेंजिबल. म्हणजेच काय तर मॅनेजमेंट ही डोळ्यांना दाखवता न येणारी प्रक्रिया आहे. मॅनेजमेंट ही एक बौद्धिक संकल्पना असल्यामुळे ती दाखवता येत नाही, परंतु त्यामुळे घेतलेले निर्णय आणि त्यामुळे लागलेला निकाल मात्र आपण उघड्या डोळ्यांनी पाहू शकतो. विद्यार्थी अभ्यास कसा करतो हे नाही कळायला तरी चालेल, पण निकाल आल्यावर दिसतेच की त्याने काय केलं ते. तसंच एखाद्या संस्थेची, कंपनीची उत्पादकता वाढणं, कार्यप्रवणता वाढणं, शिस्तबद्ध काम करणारा वर्ग, परस्पर चांगले संबंध, यातून बरेच काही स्पष्ट होते, जे प्रक्रिया करण्याअगोदर आपणाला दाखवता येणं अवघड असते. थोडक्यात काय तर मॅनेजमेंट ही एक अदृश्य गोष्ट, पण तिचे निकाल मात्र दृश्य असतात. मॅनेजमेंट पाहता येत नाही तर त्याचे निकाल जरूर पाहता येतात. कच्च्या दुधातील साय पाहता येत नाही, न जळणाऱ्या लाकडातील आग दिसत नाही. तसेच हे आहे दुसरं काय, दुधातून साय काढणं, लाकडातून आग काढणं ही एक प्रक्रिया म्हणजेच मॅनेजमेंटच आहे, की ज्याचा निकाल लागल्यावर ऊस, साखर, साय आणि अग्नी दिसते. कळलं ना आता? 13, मॅनेजमेंट इज रिक्वायर्ड ॲट ऑल लेवल. मॅनेजमेंट हे सर्व स्तरावर आवश्यक असते. म्हणजेच काय तर व्यवस्थापन हे फक्त मोठ्या संस्थांना किंवा फक्त टॉपच्या वर्गाला आवश्यक असते असेच नसून व्यवस्थापन हे उच्च, मध्यम आणि निम्न अशा 3 स्तरांवर आवश्यक असते. टॉप, मिडल अँड लोअर लेवल मॅनेजमेंट. आणि या सर्व स्तरावरील व्यक्तींना नियोजन करणे, साधनसामग्रीची जुळवाजुळव करणे, सहकाऱ्यांना दिशा देणे, नियंत्रण करणे हे काम करावे लागतेच ना. 14, मॅनेजमेंट इज कंटिन्युअस प्रोसेस. व्यवस्थापन ही एक सातत्यपूर्ण प्रक्रिया आहे. संस्थेच्या, कंपनीच्या नव्हे तर जगाच्या शेवटच्या अस्तित्वापर्यंत व्यवस्थापन प्रक्रिया म्हणजेच नियोजन, जुळवाजुळव, दिशा देणे आणि नियंत्रण करणे चालूच राहणार आहे. भारतीय भाषेत सांगायचे तर हरी अनंता, हरी कथा अनंता. तसे व्यवस्थापन ही अनंत काळापर्यंत चालणारी प्रक्रिया आहे. पॉईंट नंबर 3, व्यवस्थापन एक कला. मेरी पार्कर, हेलोड, हेरॉल्ड, कुंटज अशा आदी मान्यवरांनी व्यवस्थापनाची केलेली व्याख्या व्यवस्थापन म्हणजे एक कला आहे असं स्पष्ट करणारे आहे. मॅनेजमेंट इज आर्ट ऑफ गेटिंग थिंग्स डन थ्रू पीपल. आता कला म्हणजे काय हे पाहून नाविन्यपूर्ण कृती करण्याचे एखादे कौशल्य, ज्यामध्ये त्याची बुद्धी वापरली जाऊन विशिष्ट कार्य पूर्ण करून एक ध्येय निश्चित
पूर्ण केली जाते आणि ही कला काही सगळ्यांकडे नसते. ती जन्मजात तसेच अभिजात असते. परंतु एखाद्याला जन्मजात ती कला जरी अवगत नसेल तरी त्याला ती प्रयत्नातून सरावातून शिकता येऊन उपयोगात आणता येऊ शकते. त्यामुळे व्यवस्थापन अमुक एकाचाच वारसा असू शकत नाही आणि मेहनती प्रयत्नवादी सराव करणारा या कलेपासून वंचितही राहू शकत नाही. अशीच एक कला आणि ती कला जगाच्या पाठीवर अत्यंत उत्कृष्टपणे ज्यांना जमली ते म्हणजे शिवाजी महाराज. आणि ज्यांनी महाराजांच्या नेतृत्वात ती कला आत्मसात करून शिकून जगाला तोंडात बोटे घालायला लावले ते कलाकार हर होणारी माणसं म्हणजे महाराजांचे मावळे. उदाहरणार्थ शिवाकाशीने महाराज असण्याचेच वठवले नाटक आणि पन्हाळ्यातून महाराजांची सुटका मोठ्या कलेचं हे मोठं नेमकं उदाहरण आपणा सर्वांच्या परिचयाचे, परंतु डोळस माणसाला आरसा दाखवण्यासारखे. आता व्यवस्थापन कला का म्हणून म्हणायचे तर त्याची कारणे खालीलप्रमाणे. 1. इनोव्हेटिव्ह नाविन्यता. व्यवस्थापन करताना नेहमी काहीतरी नाविन्यतेचा उपयोग केला जातो. व्यवस्थापन करणाऱ्याला नेहमी प्रश्न सोडवण्यासाठी नवीन नवीन युक्त्या क्लुप्त्या वापराव्या लागतात. नवीन प्रश्न, नवीन उत्तरे, नवीन अडचण, नवीन मार्ग, नवीन संकट तर नवीन समाधान. शिवाय एकच निर्णय प्रत्येक परिस्थितीला प्रसंगाला जसाच्या तसा लागू पडत नसल्यामुळे नवीन नवीन पर्याय, उपाय, समाधान हे शोधावे लागतं असल्यामुळे ही एक कलाच म्हटली पाहिजे. आणखी दुसरं कारण म्हणजे एक विशिष्ट समस्येचे प्रश्नाचे उत्तर वेगवेगळ्या माणसांकडे वेगवेगळे असू शकते. आपण म्हणतो ना, व्यक्ती तितक्या प्रवृत्ती. तसे ही वेगवेगळी उत्तरे म्हणजे प्रत्येकाच्या आपापल्या बुद्धिमत्तेनुसार योजलेली कलाच आहे. शिवाय तोच माणूस तोच निर्णय प्रक्रिया पुन्हा तशीच परिस्थिती असताना घेईलच याचा काही नियम नाही. तो त्याच परिस्थितीत एखादा वेगळा निर्णय घेऊ शकतो, म्हणजेच आपली चालाखी दाखवू शकतो. ही एक कला नाही तर काय म्हणावं लागेल. म्हणजेच काय तर व्यवस्थापनात कॉपी करायला जागाच नाही, कारण ती एक कला असून व्यक्ती ते व्यक्ती, स्थळ ते स्थळ आणि काळानुसार बदलत राहणारी अशीच आहे. महाराजांनी प्रत्येक वेळा नवीनच क्लुप्त्या वापरून यश मिळवलेले आहे आणि कोणताही निर्णय रिपीट केलेला नाही. अफजल खान वध, लाल महाल छापा, आग्रा सुटका, पन्हाळ्यातून सुटका, सुरत, कारवार, बुऱ्हाणपूर मोहीम. नंबर 2. इंडिव्हिज्युअल अप्रोच. व्यक्तिगत दृष्टिकोन. व्यवस्थापन करणाऱ्या प्रत्येक माणसाचा स्वतःचा एक वेगळा दृष्टिकोन असू शकतो. प्रत्येकाची काम करण्याची स्टाईल वेगळी असू शकते, त्यामुळे प्रत्येकाने आपली स्वतःची स्टाईल वापरलेली बरी. दुसरा तसे करतो म्हणून मी तसे करायला गेलो तर गुजराती म्हण येथे तंतोतंत लागू पडते ती अशी, ज्याने काम त्याने करू, दुजा करे सो गोता खाय. म्हणजे काय तर दुसऱ्याची पद्धत आपण वापरायला गेलो तर तोंडावर आपटण्याची किंवा बुडण्याची वेळ येणारच ना. त्यामुळे दिलेल्या परिस्थितीत हाताशी असलेले त्याच साधनसामग्री, वातावरण एकच असताना काही लोक लवकर काम करतील तर काही उशिरा काम करू शकतील, कारण तो प्रत्येकाच्या कौशल्याचा भाग असतो. नंबर 3. ॲप्लिकेशन अँड डेडिकेशन. मन आणि मेंदू दोन्हीचा उपयोग करणं म्हणजेच काय तर माइंड ॲप्लिकेशन अँड इंटेलिजन्स चे हे दोन्ही घटक एकाच वेळी कामाला आणणे. थोडक्यात काय तर ज्याला कोणाला उत्तम व्यवस्थापक व्हायचे आहे त्याच्याकडे फक्त कौशल्य ज्ञान असून उपयोग नाही, तर त्याने डिसिप्लिन, डेडिकेशन, कमिटमेंट हे गुणसुद्धा आत्मसात करून घेतले पाहिजेत. शिवाजी महाराजांवर आयुष्यात कितीतरी जीवघेणी संकटे आली तरी त्यांनी शिस्त, संयम सोडला नाही की स्वराज्य निर्मितीबद्दलची काही बांधिलकी सोडली नाही. आणि रयतेच्या कल्याणकारी महाराजांसाठी महाराजांनी समर्पणाच्या भूमिकेतूनच आयुष्यभर कार्यरत करत राहिले आहेत. म्हणून शिवाजी महाराज म्हणजे निश्चय, बांधिलकी आणि समर्पण या व्यवस्थापनाच्या 3 तत्वांचा सुरेख संगम असून ज्यामुळे रयत कल्याणकारी राज्य त्यांना अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही फक्त 35 वर्षात निर्माण करता आली. त्यामुळे महाराज किंवा एखाद्या व्यवस्थापक यांचे यश म्हणजे काय तर नॉलेज, इंटेलिजन्स आणि डेडिकेशन म्हणजेच समर्पण होय. वेगळ्या भाषेत सांगायचे झाले तर जेव्हा आपण मन आणि मेंदू एकत्र करून काम करतो तेव्हाच यशस्वी होतो. टंगळमंगळ काम तर अगळपगळ निकाल लागणारच. काम जेवढे बिनचूक, निकाल तेवढा अचूक. त्यासाठी आपल्या भाषेत सांगायचे तर तन मनचे काम करणे होय. धन नंतर आपोआपच येणार. नंबर 4. रिझल्ट ओरिएंटेड. निकालावर आधारित.
प्रत्येक यशस्वी व्यवस्थापक हा निकालावर आधारित जी गुणवत्ता सिद्ध होते त्या मापदंडावरच मोजला जाऊ शकतो. त्यामुळे व्यवस्थापनाचे काम हे प्रॅक्टिकल आणि ॲक्शन बेस्ड असेच आहे. बोलबच्चन लोकांचे काम हे नव्हेच. संत तुकाराम महाराज म्हणतात, तसे येते पाहिजे जातीचे. जातीचे म्हणजे काय तर रिझल्ट देऊ शकणारे वांजुटे नकोत. आपण किती काम केले हे महत्त्वाचे नसून निकाल फलस्फूर्ती काय दिली हेच महत्त्वाचे आहे. फक्त मी एवढा अभ्यास केला, असा केला, तसा केला हे सांगून प्रश्न संपत नाहीत. फलस्फूर्ती काय यावर सगळे कळतेच ना की या काय दिवे लावले आणि किती पंथी विजल्या ते. त्यामुळे कामाचा दिखावा व्यवस्थापनाच्या दृष्टीने महत्त्वाचा नसून फलस्फूर्ती महत्त्वाची आहे. महाराजांनी आग्र्यातून सुटका करून घेण्यासाठी काय काय उद्योग भानगडी केल्या यापेक्षा त्यांनी यशस्वीपणे सुटका करून घेतली हे फलस्फूर्ती महत्त्वाचे आहे. हेच पन्हाळा किल्ला वेढला तेव्हाही सिद्ध झाले. महाराजांनी नानाविध प्रयोग केले आणि अखेर वेढ्यातून सुटका करून घेतली. याला म्हणतात रिझल्ट ओरिएंटेड काम. महाराज सुरतेवर जाऊन मोकळ्या हातांनी परत आले नाहीत किंवा बसरूर, कारंजा, बऱ्हाणपूर येथून भरल्या हातांनी करोडो होनांची दौलत घेऊनच आले. हा झाला रिझल्ट. त्यासाठी फौज किती, कशी, कोणत्या मार्गाने नेली हे एवढे महत्त्वाचे ठरत नाही. जेव्हा त्यांनी निकाल स्पष्ट लावलेला दिसताना बाकी मोगलांच्या मोहिमा म्हणजे रिझल्ट ओरिएंटेडची जागोजागी आणि पावलोपालवी नुकसानाची नमुने. आता एखाद्याची फलस्फूर्ती कशात मोजायची हा प्रश्न तुम्हाला पडला तर त्याचे खालील उत्तर खालीलप्रमाणे. हायर प्रोडक्टिव्हिटी, वाढलेली उत्पादन क्षमता, बेटर रिलेशन, चांगले संबंध, डिसिप्लिन वर्कफोर्स, शिस्तबद्ध काम करणारी माणसे किंवा माणसाची काम करण्याची शिस्तबद्धता, गुड वर्किंग कंडिशन, काम करण्याचे चांगले वातावरण निर्मिती, इन्क्रीज इन प्रॉफिट, आर्थिक लाभात वाढ, रिडक्शन इन अब्सेंटिझम, लोकांच्या गैरहजेरीचे प्रमाण कमी होणे, रिडक्शन इन वेस्टेज, वस्तूची नुकसानी कमी होणे. महाराजांच्या लोकांची वाढलेली उत्पादक क्षमता पहा. 300 लोकांनी 5000 शत्रूंना 8 तास घोडखिंडीत रोखून धरले. चांगले संबंध पहा. एकाही माणसाने मरेपर्यंत खिंड सोडायची इच्छा प्रकट केली नाही. मरणापेक्षा स्वराज्याची बांधिलकी मोठी मानली. शिस्तबद्ध काम करण्याची पद्धत पाहिजे तर पहा. महाराज आग्र्यातून 2,60,000 फौजेच्या गारड्यातून सुटले आणि औरंगजेबाला काहीच करता आले नाही. महाराजांचा एकही माणूस पकडण्यात यश आले नाही. 3,000 लोक अचानक शत्रूच्या राजधानीतून काय रातोरात गायब होतात का? नाही तर मग काय तर शिस्तबद्ध काम करण्याची महाराजांची कला. काम करण्यासाठी चांगली वातावरण निर्मिती पहा. 2 स्वारामागे 3 घोडी म्हणजे एक घोडं प्रवासानं थकलं तर दुसरं वापरता येईल किंवा छापा टाकण्याच्या वेळी माल वाहायच्या कामी येईल अशी व्यवस्था. मोहिमेला जाताना सैनिकांना 4 महिन्याचा ॲडव्हान्स पगार आणि एखादा मावळा शहीद झालाच तर त्याच्या कुटुंबाची कायमस्वरूपी केलेली व्यवस्था. स्वतःच्या ऐपत नसलेल्या मावळ्यांना सरकारातून घोडे, कपडे, शस्त्र आणि धान्य देणे सुद्धा. आर्थिक लाभात वाढ पहा. जिवंत उदाहरण. 1655 जुन्नर छापा 3 लाखाची कमाई. 1656 जावळी ताब्यात 7 लाखांची कमाई. 1659 प्रतापगडची लढाई 10 लाखांची कमाई. 1663 सुरतेवर छापा 2 कोटी रुपयांची कमाई. 1676 दक्षिण दिग्विचार 4 कोटी रुपयांची कमाई. गैरहजेरीचे प्रमाण कमी होणे बघा. महाराजांच्या व्यवस्थापनात गैरहजेरी न सांगता विनाकारण दांडी हा प्रकारच नव्हता बरं. उत्तम व्यवस्थापकाचे आणखी कामाचे ज्वलंत उदाहरण असावे. साधनसामग्रीची नुकसानी कमीत होणे आणि किंवा करणे. शिवाजी महाराजांच्या व्यवस्थापनात साधनसामग्रीचे नुकसान हा प्रकारच पाहायला मिळत नसताना नुकसान कमी करण्याचा प्रश्न येतो कुठे? नंबर 5 इनिशिएटिव्ह, पुढाकार घेणे. अर्थात नवीन गोष्टी करण्यासाठी नेहमी पुढाकार घेणे आवश्यक आहे आणि ते काम म्हणजे डुईंग द राईट थिंग्स राईट ॲट द राईट टाईम अँड राईट प्लेस. योग्य वेळी योग्य ठिकाणी योग्य काम करणं हे जसे स्वतःच्या बाबतीत तसेच उत्तम व्यवस्थापकाने आपल्या सहकाऱ्यांनाही या प्रक्रियेत येण्यासाठी इनिशिएटिव्ह घेण्यासाठी प्रवृत्त करणे फायदेशीर असते. त्यामुळे ध्येयाची
आणि धोरणे प्रभावीपणे अंमलात आणता येतात. उदाहरणार्थ, महाराजांनी पन्हाळ्यातून बाहेर पडताना शिवाकाशीच्या ऐवजी दुसरा माणूस निवडला असता तर काय झाले असते? प्रतापगडाच्या प्रसंगी जेव्हा महालीऐवजी दुसऱ्या माणसाला जबाबदारी दिली असती तर? आग्र्यातून सुटताना हिरोजी फर्जंदऐवजी दुसरा माणूस निवडला असता तर? या सर्व प्रश्नांचे उत्तर एकच येईल. महाराज पुढे आपल्याला पाहायला मिळाले नसते. महाराजांचे जीवन तिथेच संपले असते. परंतु तसे झाले नाही, कारण महाराजांनी येथे ही कल्पना अंमलात आणली, योग्य कल्पना राबवली आणि ती म्हणजे योग्य ठिकाणी योग्य वेळी योग्य माणूस निवडला. महाराजांनी पुढाकार घ्यायला मावळ्यांना नेहमी संधी दिली. त्यामुळे स्वराज्य एवढ्या कमी वेळात एवढे पुढे आले. 5 प्रस्थापित शायांना आव्हान देत उभे राहिले, स्थिर झाले. नंबर 6, इंटेलिजंट. बुद्धिमत्ता. यशस्वी व्यवस्थापक हे बुद्धिमान असतात हे काही वेगळे सांगायला हवे का? सक्सेसफुल पीपल आर इंटेलिजंट म्हणा किंवा इंटेलिजंट पीपल आर सक्सेसफुल म्हणा, दोघांचा अर्थ एकच. दोन्ही गोष्टी म्हणजे एका नाण्याच्या 2 बाजू. यशस्वी माणसं बुद्धिमान असतात, तसेच बुद्धिमान माणसं यशस्वी होतात, हेच ते तत्व शिवाजी महाराजांनी आपल्या आयुष्यात सिद्ध केले. म्हणूनच तर वयाच्या 15व्या वर्षी 36,000 उत्पन्न असणाऱ्या महाराजांनी वयाच्या 45व्या वर्षी 4 कोटी वार्षिक उत्पन्न घेतले. आजच्या किमतीनुसार हे उत्पन्न होते जवळपास 2 लाख कोटी रुपये वार्षिक. त्यामुळेच स्वतःच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर महाराज 5 प्रस्थापित शाह्यांना प्रतिस्पर्धकांना पालथी घालत स्वराज्य निर्माण करू शकले. आता व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून माणूस बुद्धिमान असणं म्हणजे काय ते बघू. व्यवस्थापनातील बुद्धिमान माणूस 4 प्रकारची बुद्धिमत्ता बाळगतो. 1. मेंटल इंटेलिजन्स, मानसिक बुद्धिमत्ता. आपल्या भाषेत धैर्य, पराभवात, संकटात मात करण्याची माणसाची एकमेव शक्ती म्हणजे मानसिक संतुलन ढळू न देण्याची क्षमता. थोडक्यात काय तर भावनिक न होता व्यवहारवादी दृष्टिकोन ठेवणं म्हणजेच मेंटल इंटेलिजन्स होय. भोळी माणसे भावनेच्या आहारी जातात तर बुद्धिमान माणसे बुद्धीच्या आधाराने काम करतात. भोळी माणसे बावळट सिद्ध होण्यास वेळ लागत नसतो आणि व्यवहारवादी दृष्टिकोनातून काम करणारा माणूस पराभूत होत नसतो. महाभारताच्या प्रसंगी जेव्हा अर्जुन या द्वंद्वात सापडला तेव्हा त्याला मानसिक बुद्धिमत्ता म्हणजे काय हे श्रीकृष्णाने सांगितले. नाहीतर सर्वश्रेष्ठ धनुर्धर बावळट ठरायला वेळ लागला नसता. महाराजांनी आयुष्यात कधीच भावनेच्या आहारी जाऊन किंवा भावनेच्या भरात काम केलं नाही. नाहीतर पाहुणा म्हणून गेले आणि 4 महिने कैद झाले असा प्रसंग सामान्य माणसांवर कोसळला तर तो एकच काम करेल आणि तो सोपा भावनिक मार्ग म्हणजे आत्महत्या करणं. महाराजांनी निर्धार क्षमता आणि व्यावहारिक बुद्धिमत्ता येथे सिद्ध करताना दिसतात. तशी ती अनेक प्रसंगातून त्यांनी वेळोवेळी दाखवली आहे. ते सविस्तर पुढे पाहूच. नंबर 2, सोशल इंटेलिजन्स, सामाजिक बुद्धिमत्ता. समाजाच्या, देशाच्या चालीरीती, परंपरा यांचा अभ्यास आणि त्याचा आपल्या व्यवस्थापनात उपयोग करणं म्हणजे सामाजिक बुद्धिमत्ता. सामाजिक बुद्धिमत्ता नसेल तर समाजाचा, देशाचा आपणाला पाठिंबा मिळणं शक्य नाही आणि असा पाठिंबा जेवढा कमी तेवढी आपली वाटचाल अवघड होते. त्यामुळे समाजाच्या पाठिंबा मिळावा हे कार्य ईश्वरी आहे, राष्ट्रीय आहे. ही भावना मरगळलेल्या लोकांमध्ये निर्माण व्हावी म्हणूनच महाराज नेहमी हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा म्हणत असावेत. आणि याचाच एक भाग म्हणजे तुळजाभवानी देवी नेहमी महाराजांच्या स्वप्नात येऊन दृष्टांत देत असे. जिथे स्वप्नच खोटी असतात तिथे दृष्टांत किती खरे मानावे. परंतु महाराजांचे स्वप्नही लोकांनी खरे मानले हा लोकांच्या परंपरेचा महाराजांनी केलेला अभ्यास याचा परिणाम होय. नंबर 3, इंटरपर्सनल इंटेलिजन्स, आंतरव्यक्ती बुद्धिमत्ता. उत्तम माणसाने स्वतः बुद्धिमान राहून फक्त चालत नाही तर त्याने बुद्धिमान लोकांचा शोध घेऊन त्यांच्या सोबत घेण्याची बुद्धिमत्ता. बुद्धिमान लोक शोधण्याची बुद्धिमत्ता म्हणजे इंटरपर्सनल इंटेलिजन्स. असं म्हणतात की बुद्धिमान लोक आपल्यापेक्षा जास्त बुद्धिमान लोक कामाला ठेवतात. ते हे असे. उदाहरण, एखाद्या उद्योगपती आपल्यापेक्षा जास्त अक्कलवान माणसाला व्यवस्थापक बनवतो आणि त्याच्याकडून सगळा कार्यभार संपन्न करून घेतो. मग आता सांगा खरा शहाणा कोण आणि मोठा शहाणा कोण? खरा शहाणा व्यवस्थापक तर मोठा शहाणा उद्योजक. म्हणून तर उद्योजक नेहमी व्यवस्थापकांपेक्षा जास्त श्रीमंत आणि यशस्वी असतो.
कारण तो आपल्यापेक्षा जास्त सुशिक्षित, क्वालिफाईड, बुद्धिमान माणसे पैशासाठी कामाला ठेवतो. म्हणतात ना, व्यवस्थापक पैशासाठी काम करतो आणि बुद्धिमान माणूस, उद्योगपती पैशाने काम करतो. मॅनेजर्स वर्क्स फॉर मनी अँड इंटेलिजंट पीपल लाईक बिझनेसमॅन कीप द मॅनेजर्स विथ द मनी ॲज अ पेमेंट फॉर पेमेंट. श्रीमंत माणसाला शहाण्या माणसाकडे जावे लागते असं नाही, तर बऱ्याच वेळा शहाण्या माणसाला श्रीमंत माणसांकडे हात पसरून जावे लागते, कारण इंटरपर्सनल इंटेलिजन्स. बुद्धिमान माणसे आपल्याकडे पगाराने कामाला ठेवण्याची त्या बुद्धिमान माणसाचं कौशल्य. सी. इमोशनल इंटेलिजन्स, भावनिक बुद्धिमत्ता. जेव्हा मेंटल आणि इमोशनल इंटेलिजन्स हे शब्द एकाच वेळी येतात तेव्हा आपण मेंटलचा अर्थ वैचारिक असाच घेणं उचित आहे. फरक करायचाच तर एवढाच करता येईल की जेथे वैचारिक बुद्धिमत्ता संपते तिथे भावनिक बुद्धिमत्ता सुरू होते. खरं तर भावनिक न होणे हीच खरी बुद्धिमत्ता असते. एका हुशार व्यवस्थापकाला मेंटल आणि इमोशनल अशा आघाड्यांवर आपली बुद्धिमत्ता दाखवावी लागते, नाही तर त्याची अक्कल हुशारी मातीत जायला वेळ लागत नाही. अर्थात माणूस वैचारिक आणि भावनिक पातळीवर बुद्धिमत्ता दाखवतो तेव्हा आपोआपच एक गोष्ट घडून येते आणि ती म्हणजे त्याचे सहकारी त्याचा आदर करू लागतात. त्यांना काम करण्याची प्रेरणा मिळते आणि त्यांची गुणवत्ता वाढीच लागते. उदाहरणार्थ, छत्रपती शिवाजी महाराज प्रतापगडाच्या युद्धाच्या वेळी सईबाई आजारी असतानासुद्धा, अगदी मरणाच्या दारात असतानासुद्धा वैचारिक पातळीवर ढळले नाहीत किंवा भावनिक झाले नाहीत. याचा पुढील आशय म्हणजे सहकाऱ्यांना जी प्रेरणा मिळाली त्यातून तानाजी मालुसरे म्हणाला, आधी लगीन कोंडाण्याच मग रायबाच. याला म्हणतात सहकाऱ्यांची इमोशनल इंटेलिजन्स वाढवण्याची कसब. आणि तेच तानाजीच्या मृत्यूनंतर सूर्याजी मावळ्यांना सांगतो, युद्धातून पळून जाऊन कड्यावरून उडी टाकून फुकट मरण्यापेक्षा शौर्याने लढा. आणि भावनिक झालेले मावळे पुन्हा इमोशनल इंटेलिजन्सवर आणून निर्णायक विजय मिळवून कोंढाणा जिंकला. काही लोकांच्या मते व्यवस्थापन हे एक शास्त्र आहे. हरकत नाही. व्यवस्थापनाला कोणी कला म्हणू किंवा शास्त्र, त्याने काही फरक पडत नाही. शेवटी काय तर व्यवस्थापन म्हणजे व्यवस्थापनच. तर आता शास्त्र कशाला म्हणतात ते पाहू. सायन्स इज अ सिस्टमिक बॉडी ऑफ नॉलेज विच इज युनिव्हर्सली ॲक्सेप्टेड. शास्त्र म्हणजे ज्ञानाची व्यवस्थित अभ्यास करणारी पद्धत जी जगाला मान्य आहे. जगात व्यवस्थापनाला शास्त्र संबोधणारी पहिला माणूस म्हणजे टायलर. याच्या मताप्रमाणे व्यवस्थापनशास्त्राने आपला व्यवसाय काही निर्धारित मानांकनाच्या आधाराच चालवावा. म्हणजे काय तर शास्त्रशुद्ध पद्धतीने व्यवसाय चालवला जावा अशी ती रास्त अपेक्षा. आता या शास्त्राचेच दोन भाग पडतात ते खालीलप्रमाणे. ए. फिजिकल सायन्स, भौतिकशास्त्र, आणि बी. सोशल सायन्स, सामाजिकशास्त्र. फिजिकल सायन्स, भौतिकशास्त्र. यामध्ये भौतिक, रासायनिक, गणित अशा अचूकपणे निर्णय देणाऱ्या शास्त्राचा समावेश होतो. जे ॲक्युरेट म्हणजे अचूक असते ते भौतिकशास्त्र आणि जे चुकू शकते ते सामाजिकशास्त्र, अशी थोडक्यात आपणाला विभागणी करता येईल. बी. सोशल सायन्स, सामाजिकशास्त्र. व्यवस्थापनाला समाजशास्त्र म्हणायचे कारण याचा माणसाशी संबंध येतो आणि हे शास्त्र बिनचूक का म्हणता येत नाही तर त्याचे कारण आहे की माणसाचा स्वभाव चंचल असतो, तर त्याचे निर्णय कसे एकच किंवा बिनचूक येऊ शकतील. व्यक्ती तितक्या प्रवृत्ती. त्यामुळे जगातील सर्व माणसे एकाच पद्धतीने वागतील असं काही नाही. त्यामुळे समाजशास्त्र बिनचूक म्हणता येणार नाही. जेथे माणसाच्या भविष्यातील वर्तणुकीचा अंदाजच लागत नाही तेव्हा त्याच्या कार्याबद्दल निष्कर्ष आणि तेही अचूकपणे कशातून आणि कसे काढावे. त्यामुळे डिसिजन टेकन इन मॅनेजमेंट मे जस्ट बी वन वे ऑफ डुईंग थिंग्स इन अ गिवन सिच्युएशन अँड नॉट द ओनली वे ऑफ डुईंग थिंग्स. आता व्यवस्थापनाला काही तज्ज्ञ मंडळी शास्त्र का म्हणतात ती कारणे ही पाहून घेऊ, म्हणजे आपल्यालाही ते बऱ्यापैकी कळून येईल. व्यवस्थापनाला शास्त्र म्हणण्याची काही प्रमुख कारणे खालीलप्रमाणे. नंबर 1. सिस्टमॅटिक डिसिजन मेकिंग, शिस्तबद्ध पद्धतीने निर्णय घेण्याची पद्धत. म्हणजेच काय तर व्यवस्थापनाने
कोणताही निर्णय घेताना तो शिस्तबद्ध किंवा व्यवस्थित पद्धतीने घेणे अपेक्षित असते आणि यासाठी व्यवस्थापकाने योग्य माहिती योग्य यंत्रणेद्वारे योग्य वेळेत मिळवली पाहिजे. राईट इन्फॉर्मेशन फ्रॉम द राईट सोर्स ॲट द राईट टाईम. शिवाजी महाराजांच्या भाषेत सांगायचेच तर तुमचे गुप्तहेर खाते अत्यंत सक्षम असले पाहिजे, जेणेकरून तुम्हाला काय निर्णय घ्यायचा, कधी घ्यायचा, कसा घ्यायचा याबाबत निकाल लावण्यासाठी योग्य माहिती योग्य माध्यमातून योग्य वेळी मिळाली पाहिजे. उशिरा आलेली माहिती, अपूर्ण माहिती सगळे नियोजन बिघडवू शकते आणि पर्यायाने निर्णय चुकू शकतो. त्यामुळे माहिती तीही रिलायबल सोर्समधून रिलायबल अशी मिळून ती रिलेटिव्ह टाईममध्ये म्हणजेच वेळेत मिळवावी लागते. म्हणूनच महाराजांनी असा नियम केला होता की अपूर्ण अर्धवट चुकीची माहिती देणाऱ्या गुप्तहेराला एकच शिक्षा, ती म्हणजे मृत्यूदंड, डेथ पेनाल्टी. महाराजांनी थेट मृत्यूदंडाची शिक्षा देण्याचा कानून राबवला. यावरून स्पष्ट होते की महाराज राज्य चालवताना, व्यवस्थापन करताना योग्य माहिती योग्य माध्यमातून योग्य वेळेला पोचवण्यासंबंधीच्या गोष्टीला किती गांभीर्याने घेत होते. त्यामुळे योग्य ती माहिती मिळवणे, त्या माहितीचे योग्य पद्धतीने विश्लेषण करून ती व्यवस्थितपणे नियोजनाच्या कामी लावणे हे खूप महत्त्वाचे आणि अवघड असे काम आहे, जे फक्त कुशल व्यवस्थापकच करू शकतो. त्यामुळे अशी गोळा केलेली माहिती जी विश्वसनीय असून ती विश्वसनीय माध्यमातून अचूकपणे आलेली असेल, ती प्रोसेसिंग प्रक्रिया करून विश्लेषण केली गेली आणि त्यानंतर जर निर्णय घेतला तरच तो अचूक ठरणार, यात काही शंका. त्यामुळे अशी शास्त्रशुद्ध पद्धत वापरली तर उत्तम आणि अचूक निर्णय घेता येईल. उदाहरणार्थ, महाराजांनी सुरतेवर स्वारी करण्याअगोदर बहिर्जीला पाठवून माहिती गोळा केली. खातरजमा करायला स्वतः एकदा सुरतेला फेरफटका मारून जमिनीवरील वस्तुस्थिती झिरो ग्राउंड इन्फॉर्मेशन गोळा करून मगच सुरतेची मोहीम काढली. विनासायास किंवा खूप कमी प्रतिबंध रेजिस्टन्स होऊन एकही सैन्याचा जीव न गमावता महाराजांनी 2 कोटी रुपये आणि 4,000 घोडे प्राप्त करता आले. म्हणजे सुरतेच्या मोहिमेचा निर्णय अचूक ठरला. काही शास्त्रशुद्ध पद्धती महाराजांनी वापरल्या असतील, त्यातील ही एक युक्तिबर. अशा शेकडो मोहिमा महाराजांनी बिनचूकपणे केल्या हे आपणाला माहीतच आहे. उदाहरणार्थ, बुऱ्हाणपूर छापा, बसरूर मोहीम, कारंजावार छापा, जालना छापा. नंबर 2, आउटपुट मे व्हेरी द इनपुट्स बिईंग द सेम इनपुट असून सुद्धा वेगळा निष्कर्ष निघू शकतो आणि तेच सर्व कच्चे माल वापरले तरी उत्पादन वेगवेगळ्या प्रकारचे येऊ शकते. भौतिकशास्त्रात काय असते तर तुम्ही इनपुट बदलले की आउटपुट आपोआप बदलते, परंतु समाजशास्त्रात तसे होत नाही. तुमचे इनपुट न बदलताही आउटपुट बदलले जाऊ शकतात किंवा तोच इनपुट ठेवले तरी आउटपुट जवळजवळ वेगळे येऊ शकतात. आउटपुट मे व्हेरी विदाउट अ चेंज इन इनपुट. उदाहरणार्थ, जेव्हा तुम्ही सहकाऱ्यांना काम करण्यासाठी प्रेरित करता, प्रवृत्त करता, तेव्हा त्याच्या प्रगतीचा आलेख उंचवू शकतो. अगदी तुम्ही पगार वाढवून दिला नसेल किंवा तेवढाच वेळ कामासाठी दिला जो पूर्वी देत होता, तरीही आउटपुट वाढू शकते. उदाहरणार्थ, 1659ला 18 नोव्हेंबर पन्हाळा जिंकायला महाराजांनी 5,000 फौज वापरावी लागली आणि तोच पन्हाळा 1672ला महाराजांच्या एका अनुभवी शिलेदाराने नामक कोंडाजी फर्जंद याने फक्त 60 मावळ्यांच्या मदतीने तासाभरात जिंकून दाखवला. शाहिस्तेखानावर 1663ला छापा टाकण्यासाठी महाराजांनी 2,000 मावळी सोबत घेतली. 1,25,000 चतुरसाठी 2,000 मावळी. परंतु तेच महाराजांनी 1666ला आग्र्यातून औरंगजेबाच्या कैदेतून 2,60,000 फौजीच्या वेढ्यातून सुटण्यासाठी फक्त 600 लोकांचा उपयोग करतात. शाहिस्तेखानावरील छाप्याच्या वेळी महाराजांचे मारले गेले फक्त 6 मावळे, तर आग्र्यातून बादशाच्या हातावर तुरी देऊन निसरताना हाच आकडा होता 0. एकही मावळ्याचा जीव न गमावता महाराज 2,60,000 फौजीच्या गारड्यातून सही सलामत बाहेर पडणे ही व्यवस्थापनाची हाईट नाही तर काय म्हणावी. नंबर 3, प्रोसेस ऑफ मॅनेजमेंट इज युनिव्हर्सली फॉलोड. म्हणजेच व्यवस्थापनाची प्रक्रिया जगभरात एकच पद्धतीने अंमलात आणली जाते. थोडक्यात काय तर व्यवस्थापनाची प्रक्रिया वैश्विक आहे आणि आश्चर्य म्हणजे महाराजांच्या राजमुद्रेत तसं लिहिलं गेलंय. विश्ववंदिता म्हणजे जगभर मान्यता पावेल
अशी व्यवस्थापनाची पद्धत महाराजांनी वापरली तर, आणि ही सिस्टमॅटिक मॅनेजमेंट कशी असते तर स्टेप बाय स्टेप असे महाराजांच्या राजमुद्रेत म्हटले आहे. प्रतिपचंद्र रेखेवे वर्धिष्णू म्हणजेच हळूहळू पण निश्चितपणे वाढणे होय. ज्ञानेश्वरांच्या भाषेत सांगायचे झाले तर तो हळूहळू ढाळे ढाळे परी मार्गाचेनी बळे निश्चित ठाई. निश्चित म्हणजे परफेक्ट रिझल्ट इज क्लिअर अचिव्हमेंट होय. आणि व्यवस्थापनाचे हे शास्त्र जगभरातील सर्व संस्था, मग त्या छोट्या असोत किंवा मोठ्या, त्यांना उपयोगी असून व्यवस्थापनाच्या सर्व पातळीवर उपयोगात येणारे आहे. प्रत्येक व्यवस्थापकाला व्यवस्थित काम करावे लागते आणि ते म्हणजे नियोजन, जुळवाजुळव, दिशा देणे आणि नियंत्रण करणे हीच ती प्रक्रिया आणि शास्त्रशुद्ध पद्धत जी जगभर वापरली जाते. नंबर 4. प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट आर युनिव्हर्सली ॲक्सेप्टेड. व्यवस्थापनाचे सिद्धांत जगभरात मान्य केले जातात किंवा पाळले जातात. प्रत्येक यशस्वी संस्था जी आपण पाहतो तिच्या यशाचे रहस्य काय असते तर ते व्यवस्थापनाचे जगभर मान्य असलेले नियम, सिद्धांत काटेकोरपणे पाळतात. दुसऱ्या शब्दात सांगायचे म्हणजे असे की जे व्यवस्थापनाचे नियम, सिद्धांत पाळतात ते यशस्वी होतात. जे हे नियम पाळत नाहीत ते एकतर उदयाला येत नाहीत किंवा उदयाला आल्यावर जरी त्यांनी सिद्धांत सोडले तरी अस्ताला गेल्याशिवाय राहत नाहीत. त्यामुळे व्यवस्थापनाचे सिद्धांत सर्व काळ पाळले गेले पाहिजेत. आधी, मध्य आणि अंत करायचा असेल तरी म्हणजे अगोदर देणेकरी भागवा आणि मग शटर बंद करा. अचानक बाजारातून पळून जाणे ही फसवणुकीची योजना असू शकते. व्यवस्थापकाच्या सूत्रात हे बसत नाही आणि जे व्यवस्थापनाच्या सूत्रात बसत नाही अशा गोष्टी करताना त्यांना बाजारातून पळ काढण्याशिवाय पर्यायच राहत नाही. तर मंडळी, आज आपला पहिला भाग संपला आहे. या पहिल्या भागात आपण प्रस्तावना, व्यवस्थापन म्हणजे काय, व्यवस्थापनाची वैशिष्ट्ये, व्यवस्थापन एक कला हे पाहिलं. जर आपल्याला हा भाग आवडला असेल तर लाईक करा. आपल्या मित्रांना, प्रियजनांना हा ऑडिओ शेअर करा, जेणेकरून तुम्हाला जसा फायदा झाला तसा त्यांना पण होईल. आणि हा भाग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.